अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर दो न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। उद्धव जी को पूछना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी मुस्लिम आरक्षण नहीं होना चाहिए, ये हमारी मान्यता है। मुस्लिम आरक्षण संविधान सहमत नहीं है, धर्म के आधार पर आरक्षण नहीं हो सकता है। उद्धव ठाकरे महाराष्ट्र की जनता को बताए कि मुस्लिम आरक्षण होना चाहिए या नहीं होना चाहिए। मैं नांदेड़ वालों को पूछना चाहता हूं, मुस्लिम आरक्षण जाना चाहिए या नहीं जाना चाहिए? जोर से बोलो, जाना चाहिए या नहीं जाना चाहिए? अमित जी असंही म्हणाले कि मुस्लिम आरक्षण के बारे में हमारी धारणा बड़ी तय है और हम मुस्लिम आरक्षण को कतई कतई मान्यता नहीं देते हैं। कदाचित अमितजींना विसर पडला असेल तर त्यांना आठवण करून दिली पाहिजे। अर्थात त्यांच्या पक्षाचं धोरण हे कम्प्लिटली मुस्लिम विरोधी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही। भारतीय जनता पार्टीचं एकूण राजकारण हे कायम मुस्लिम द्वेषावरच उभारलेलं राजकारण आहे, हे आता सर्वश्रुत आहे। पण आम्ही मुस्लिम आरक्षणाच्या विरोधी आहोत असं म्हणताना आणि तेही महाराष्ट्रात बोलताना किमान अमितजींनी अभ्यास करून बोलायला हवे होते। त्याचे कारण असे आहे की जेव्हा सच्चर समितीची नेमणूक झाली होती आणि न्यायमूर्ती राजेंद्र सच्चरजी यांनी मुस्लिमांच्या संबंधाने काही महत्त्वाचे मुद्दे, ज्यात 5% आरक्षण असेल, विद्यार्थ्यांसाठीच्या काही वेगळ्या सवलती असतील, या सगळ्यांवरती जेव्हा मांडणी केली होती तेव्हा त्या सगळ्या मागण्या पूर्ण होण्यासाठीचा जो पूर्ण भारतभर दौरा झाला होता आणि विशेषत्वाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीच्याच तात्कालीन आमदार असणाऱ्या आणि सध्याचे नेते म्हणवल्या जाणाऱ्या आमदार पाशा पटेलांनी, मग आमदार पाशा पटेलांनी ज्या काही सच्चर कमिटीच्या मागण्या पूर्ततेसाठी जे मोर्चे काढले, जे आंदोलनं केली, ज्या रॅलीज केल्या, त्यांच्यासोबत जावेद पाशा आणि अनेक लोक होते, हे सगळं नाटक होतं का? अमित शहांना याची कल्पना नाही आहे का? मग पाशा पटेलांच्या सारखे त्यांच्या पक्षातले नेते हे अमित शहांना मानत नाहीत असा त्याचा अर्थ होतो का? मुस्लिम आरक्षणावर जेव्हा तुम्ही जाहीरपणे बोलता त्यावेळेला मग तुम्ही त्यावेळेला काढलेले मोर्चे हे फक्त मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी आणि मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी होते असा त्याचा अर्थ होतो का? यावर जरा त्यांनी बोललं पाहिजे। अजून एक मुद्दा, काल अमितजी असं म्हणत होते, ते असं म्हणाले की हमने बहुत सारे नामांतर किए हैं। खरं तर महाराष्ट्रातलं छत्रपती संभाजीनगर हे नामकरण असेल किंवा उस्मानाबादचे धाराशिव हे नामकरण असेल, याचा रीतसर मंत्रिमंडळातला ठराव आणि मान्यता ही मुख्यमंत्री सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब असताना झाली। जर एवढाच नामांतर करण्याची इच्छा असेल आणि आम्ही कसे खऱ्या अर्थाने भोगते आहोत, आम्ही कसा सगळा मुस्लिमांचा इतिहास पुसून काढणारे आहोत, हे दाखवण्याची अमित शहा आणि भाजपाची अहममिका असेल तर या पत्रकार परिषदेतनं आम्ही त्यांना ठामपणे आवाहन केले पाहिजे की महाराष्ट्रातलं सोडा, महाराष्ट्रातली नामकरण आणि महाराष्ट्रातले मुद्दे तर उद्धव साहेबांनी हाताळलेले आहेत, पण ज्या गुजरातमधनं तुम्ही येता त्या गुजरातच्या अहमदाबादचे नामकरण, ज्या सावरकरांच्या नावे तुम्ही कायम गौरव यात्रा काढता, त्या सावरकरांचे नाव देऊन अहमदाबादचे नामकरण सावरकर नगर असं भाजपा करणार आहे का? हामिला खवातीन और औरतों की दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बाजपान, बच्चादानी की गांठों और अपेंडिक्स हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान
हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।